हे बघा बाबाला उचलून नेत लावले, पाय दुखतायत मला. गाईस, आजचा अक्कलकोटमध्ये दुसरा दिवस आणि आज आम्ही चाललोय तुळजाभवानीला, तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला. आणि सकाळचा नाश्ता बनवायला लावलाय, बघूया काय बनवायला लावले. हे बघा, उपमाचा स्वाद घेतला ना, चम्मच आता आणले ते परत हाताशी खातात त्या. A few inches later. आता निघतो आम्ही, सगळं सामान तर भरून झाले बसमध्ये. बघा, जेवणाचं सामान आम्ही या तिकीट ठेवतो, सगळ्या बॅगा याच्यातच मागे लास्टच्या सीटवर. आणि बाकीच्या 24 सीट आम्हाला बसायला होतात बरोबर. अहो नाच, आबो आबो अहिर, नाच 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 अहिर. कसं तर आम्ही थांबलोय परत पेट्रोल पंपवर डिझेल भरायला बसमध्ये. अक्कलकोटवरून तुळजापूरपर्यंत 1.5 तासाचा रस्ता आहे. तर आता थोड्या वेळात पोहोचू आम्ही. बघा, सगळे आराम करत आहेत. थोड्या वेळ परत बसमध्ये बसायला लागेल. बस स्टँड बघा, बस स्टँड. आज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ. आता आपण सगळे दर्शन घेऊया तुळजाभवानी मातेचं. तर लवकर दर्शन घेतो, नंतर आम्हाला वाटेत जेवायला थांबावं लागेल कुठे, मग तिकडून डायरेक्ट पंढरपूरचा प्रवास. सगळे आपली मंडळी चालले. बघा गाईस, मंदिर बघा किती गर्दी आहे. आज मंगळवार आहे म्हणून. एंट्री काय आहे का माहिती, दगड आहे का माहित का, म्हणजे जेवण काही दिसत. अरे वो हंकत असेल त्याची लाईन आहे, बोलले ना म्हणजे त्याची लाईन आहे. किती गडी आहे, श्रवण घे. मी लागले झालो म्हणजे मी दिले. इकडे बघा, गणपतीचं मंदिर आहे छोटंसं.
पोच दिला. हे बघा बाबाला उचलून नेत लावले, पाय दुखतात मला. A few hours later. काय आम्ही आता जेवायला थांबलोय थोडा वेळ. जेवण आम्ही हॉटेलवरच केलेलं अक्कलकोटला. आता गरम करून जेवू. इकडे बस ठेवलाय. चला बस चला बस चला. हे बघा गाईस, आम्ही चंद्रभागा जवळ पोहोचलेलो आहोत फायनली. चला गाईस, पोहोचलो आम्ही पंढरपूरला. असं जाऊन दर्शन घेऊ. बघा कशा मूर्ती आहेत वारकऱ्यांच्या. गाईस इकडे खूप गर्दी आहेत सांगतायत. बहुतेक इकडे मुखदर्शन घ्यायला लागेल आम्हाला, कारण की तुळजापूरला पण आम्ही मुखदर्शनच घेतला. टिकला लावून घेत आहेत. फायनली मुखदर्शन घेऊन झालेलं आहे. आणि इकडे पावसाने पण सुरुवात केली आहे कालसारखी. कालपासून आम्हाला पावसाचे पण दर्शन मिळत आहेत. फोटो काढायला लागले. काही अर्धा तास झाला आम्ही रूम शोधत होतो. इकडे चांगले रूम भेटत नव्हते. आता फायनली भेटल्यात. 4 रूम घेतल्यात. 4 रूममध्ये आम्ही 22 जण मस्त आरामशी झोपू. AC वाले आहेत. आता परत आम्ही चाललोय दर्शन घ्यायला, कारण की सांगतात का सकाळी दर्शन घ्यायला गेलो का खूप गर्दी मिळेल, त्यापेक्षा आताच जातो. मुख दर्शन पण घेतलं. आता चरण स्पर्श करून बघूया विठ्ठलाचे. सो ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहा. हे बघा, असे करून आम्ही 4 रूम घेतल्यात AC वाले. इकडे बाथरूम आहे. AC सगळं मस्त. इकडे गाद्या पण दिल्यात. गाद्या इकडे मस्त आतून झोपून शकतो. असे करून आम्ही 4 रूम घेतल्यात. सो गाईस, आजचा दुसरा दिवस पंढरपूरमध्ये आणि अजूनपर्यंत आम्ही हॉटेलवरच आहोत. थोड्या वेळात निघू आम्ही कोल्हापूरला. कोल्हापूरच्या प्रवासाला, महालक्ष्मी आईच्या दर्शनाला. तिकडून मग जे काय आसपास देवस्थान आहेत जसे की बालूमामा, ज्योतिबा, ते सगळे आम्ही करणार आहोत. तिकडून मग जेजुरी, पहिला अगोदर कोल्हापूर, तिकडे कुठेतरी आम्ही वस्ती करणार आहोत अशीच. मग दुसऱ्या दिवशी जेजुरीला वस्ती आणि तिसऱ्या दिवशी एकविरेला लास्ट आहे. सो ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. आता नाश्ता दाखवतो. पोहे केल्यात. आम्ही आता चाललो आहे ते इकडून तर चंद्रभागेत पाय धुवून येतो. थोडा अंगता नाही धवायला भेटला, आता पाय तरी धुवून येतो. हे बघा, लवकर पोचलो आम्ही, कारण की 5 मिनिटाचाच रस्ता आहे हॉटेलपासून नदीजवळ. मस्त इकडे पायऱ्या केल्यात दगडाच्या.
सध्या इकडे कोण नाही, लवकर आलो ना आम्ही, नाही तर इकडून नक्की लाईन लागते, लाईन लावायसाठी केले. तिकडे माणसं आहेत खूप. हे बघा सगळे पोह्याचा स्वाद घेताना लावा वन साइड मध्ये. पोहा खायला आलंच करतात त्यांना लॉलीपॉप लागतात. आज लॉलीपॉप भेटेल बहुतेक. आज लॉलीपॉप त्याला भेटला तर नशीब, नाही तर मग पोहा खाऊन खाऊन त्याला जोर आलेला आहे. वेज खातात शिकलाय पोर पण तुला खावलं तर खा, मला वेज खायला शिकलाय पोर. असाच शाकाहारी खात जा, चिकन मटन बंद झाला. वो कसा ऍक्टिंग करते बघा जिजूची. गाईस आम्ही आता अगोदर आलोय बालूमामा देवस्थान जवळ, कारण की कोल्हापूरच्या अगोदर बालूमामाचं देवस्थान आहे. सो आम्ही इकडे अगोदर आलोय, नंतर कोल्हापूर करू. हे बघा मंदिर, पूर्ण शांतता इकडे, जास्त कोण येत नाही, ज्यांना माहिती आहे ती लोक येतात. दर्शन घ्या बालूमामाचं. गाईस इकडे पालखी पण आहे बघा मंदिरात, किती मोठी पालखी आहे बालूमामाची. अहिल बघा आपला अहिल. अहिलचं काय टेन्शनच नाही, आरामात राहते एकदम. दुसरा कोण असतं का कटाट, एकदम देव माणूस आहे आमचा. प्रदक्षिणा घालूया. ढोलका बघ कवडा. चिपकाव चिपकाव. दाबून ठेवा जास्त. रूम आहे, कपाट बिकट सगळं ठेवले. काही से बघा यांचं वेगळंच चाललंय काहीतरी काम. भाजीपाला तोडायला लावला इकडे. मामा जुचंद्रला नेणार आहे भाजीपाला लगेच तोडून.
आमचं पण कर रे आमचं काही आंबा व्हिडिओ करायला लावले ना भाजी खुरायला आले ना आम्ही चोर काय ती भाजी काय पण जागा मस्त एकदम शांतता खूप आहे इकडे. फायनली पोहोचलेलो आहोत कोल्हापूरला. आता बघूया मस्त दर्शन घेऊया. आतमध्ये तुम्हाला दाखवतो. इकडे कॅमेरा अलाउड असेल का काय माहिती. पंढरपूरला तर स्ट्रिक्टली एकदम बॅन होता कॅमेरा. बाजार बघा थोडा. कुठे पाय ना बघा लाईन कवडे आहे लास्ट पर्यंत. दर्शन झालं महालक्ष्मीचा. आता तुम्हाला एक सरप्राईज दाखवतोय बघा. आता आलोय आम्ही तलावावर. खूप मोठा तलाव आहे इकडे महालक्ष्मीमध्ये. सगळे आपली फॅमिली आहे इकडे. तलाव बघा मोठा तलाव आहे. इकडे मधीत मंदिर आहे छोटस. A few inches later. गाईस आम्ही आता तलावाजवळ मस्त जागा शोधले एक. इकडे आम्ही जेवण बनवून आता जेवतो. हे बघा मस्त चिकनची भाजी केले. तेव्हा फोटो काढायला गेलेत तिथे लोक. पाणी सुकलंय जरा इथपर्यंत भरते पावसाळ्यात. हे बघा आंबे पाडून आणलेत आम्ही. गाई जेवायला बघा कुठे बसलाय आम्ही मस्त. इकडे व्ह्यू पण भारी आहे एकदम. बाकी आपली फॅमिली तर इकडे आहे. आम्ही आता आलोय रिअल बालूमामा देवस्थानाजवळ आणि इकडे आम्ही हॉटेल पण बुक केले. आता चाललोय दर्शनाला. बघा पंढरपूरला जशी रूम होते तशीच बुक केलेत. फक्त याच्यात AC नाही आहे. बघा हे सगळे रूम आम्ही बुक केलेत. इकडून बघा मस्त मेन रोड आहे. व्ह्यू पण बघा मस्त आहे. आणि इकडे बस लावली आपली.
हे बघा गप्पा शप्पा सगळे काय करतायत जेवण करायचं म्हणून. आलो शेवटी लाईनीत उभं राहिलो. बाकी सगळे दर्शन भेटत होते. आता हे तरी नीट भेटेल दर्शन. लाईन पण फास्ट चालले एकदम मस्त दर्शन होणार. काही शेवटी झालं दर्शन घेऊन. पण मला सगळ्यात जास्त हा देवस्थान आवडला. तुम्ही एकदा या इकडे आल्यावर समजेल. खूप भारी आहे देवस्थान. जेवढे आम्ही देवस्थान बघितले सगळ्यात जास्त मला हाच आवडला. मार्केट बघा इकडचा. सगळीकडे बघा कोल्हापुरी चप्पल घ्यायला थांबल्यात. बघा केवढे स्टाईलचे आहेत. मंदिराच्या जवळच आहे तू. हे बघा इकडे मंदिर समोरच आहे. खूप प्रकारचे आहेत कोल्हापुरी. लेडीज पण आहेत. हे बघा या हॉटेलमध्ये बुक केल्यात आम्ही रूम. विठा यात्री निवास. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या अभिकोली श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर. सो आज आहे बालूमामा देवस्थानाकडे दुसरा दिवस आमचा. आम्ही हॉटेलवर राहिलेलो. गेल्या भागमध्ये तुम्ही बघितलंच असेल. जर तुम्ही गेला भाग बघितला नसेल सो हा ब्लॉगच्या अगोदरच बघून घ्या, नाहीतर तुम्हाला मजा नाही येणार. सो आता बॅगा भरायला लागल्यात बसमध्ये. आता निघू ज्योतिबाला. बघूया पाऊस पण खूप पडला आहे. ज्योतिबाला बहुतेक कॅन्सल पण करू शकतो आम्ही. हे बघा बॅगा इकडून एमर्जन्सी एक्झिटवरून आम्ही बॅगा भरतो, कारण की इकडे भरायला लागतात. हे बघा पाऊस खूप पडतोय. आणि गाईस इकडे भक्त निवास आहे बालूमामाचं. हे बघा पूर्ण बिल्डिंग ही भक्त निवासाची आहे.